नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. थोडे कांदे आहेत ते भिजून गेले. 5:30 वाजता शेतामध्ये आलो. लावले कांद्यामध्ये पाणी. कांदे झाले की वरी मकाला स्प्रिंकलरला जोडायचं पाणी. आले वापे समजे भिजत. एक वापा राहिला तेवढा पुन्हा मकामध्ये जोडायचं पाणी. कडीचा एक वापा राहिला. हे झालं की बाकामध्ये जोडून घरी जायचं धाराती काढायला. 6:30 वाजले तर चालू मोटर केला. विहिरीचा पण वाल बंद, वरले पण वाल बंद केले समजे. हौद पण भरून ठेवले जनावराली. जायचं आता बरे मकामध्ये समजा चिमण्या फिरायला का बघायच्या. बघून शेतामध्ये बघून धाराती काढायच्या जाऊन. 6:45 वाजले तर चिमण्या बघायच्या फिरायला का समजा. गाडीवर आलतो शेतामध्ये. दोन्ही हौद भरून ठेवलेत. जनावर लागत तिथं पुन्हा येऊन घास घेऊन जायचं फिरायला. चिमण्या समजा दिसायला लागल्या. जायचं घरी. गाडीमध्ये टाकायचे पिंकर पाईप शेतामध्ये नेऊन टाकायचे. घास आणायला जायचं शेतामध्ये. लादले पाईप गाडीमध्ये पिंकलरचे. जायचे शेतामध्ये. येताना घास घेऊन यायचा बैलाली गायली. आलो शेतामध्ये. टाकायचे शेडमध्ये पाईप. घास तोडायला चालू करायचा. बैलगाडीमध्ये आणलेत पाईप. 9 वाजलेत. दुपारपर्यंत घासाचे काटे बारीक कुस उडती. टाकतो पाईपमध्ये. शेडमध्ये नेऊन टाकायचे. वाळायला होता काटे पण बारीक बांध पण फुटले. झाला घास कापायचा. साठा भरला घासानं. बैलगाडीमध्ये आणून टाकला. बैल झोपायचे. जायचे घरी. थोडे लिंब घेऊन जायचे जाताना. 2 दिवस जाते घास. पाजले बैल पाणी. त्यांनी खायला गुळी टाकले. शेडमध्ये बांधलेत. घास ती खाली केला. बैलगाडीतून घास खाली टाकला. पुन्हा बैल ती पाणी पाजून शेडमध्ये बांधले. त्यांनी गुळी टाकले खायला. पोत्यामध्ये आणलं होतं गुळी. खायलेत गुळी. पाणी ती पेलेत. 11:30 वाजले. 11:30 पावणे 12 वाजले तर